जात आहे आणि सर्वजण आम्ही बसलेलो आहोत इथे, सर्व मंडळी बसली आहे आणि आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही, एकदम तुम्हाला आश्चर्यचकितचा धक्का देत आहे. परंतु आम्ही ह्या आता परिसरात बघत आहे. तर आता थोड्या वेळानं तुम्हाला एक टनेल दिसत आहे. टनेलमध्ये आम्ही आता घुसत आहे. घुसत असताना अगदी ह्या इकडचं वातावरण निसर्गाच्या सानिध्यात पूर्ण आम्ही ह्या कारमध्ये बसलेलो आहोत आणि कारची स्पीड बघितली तर कारची स्पीड ही 100-120 अशा स्पीडने ह्या गाड्या धावत आहे. सध्या जाता आम्ही ह्या भुयारातून जात आहे. बोगदा आहे हा मोठा. या बोगद्यातून मुंबई एक्सप्रेस हायवे म्हणतात त्याला. या बोगद्यातून आम्ही जात आहे. जस्ट आम्ही ह्या बोगद्यातून निघालो. समोर बघितला तर एकदम पहाड आपल्याला दिसत आहे आणि अशा ह्या वातावरणामध्ये आम्ही ह्या मुंबई हायवे एक्सप्रेसनं एका दूर अशा ठिकाणी जात आहे. सांगायची इच्छा म्हणजे आमच्या इथे एक गाडी चालवणारे गजानन जुवार आहेत. अगदी व्यवस्थितपणे ह्या एक्सप्रेस हायवेवर गाडी चालवत आहेत. मागं बसलेले आहेत मंडळी बसली आहे. इकडे अलगा आहे, इकडे निलिमा ढोरे आहेत, निलिमा जुवार ढोरे आणि सगळे अक्षय आधी आपला हे श्रेय आपलं कोणतं आहे आपली पोरगी आहे माझी आणि हे सगळे हे अजून एक नवीन बोगदाला मोठा बोगदाला समोर इकडे आणि हा एक्सप्रेसचा अशी आम्ही एक मोठी ट्रिप आम्ही अरेंज केली आहे. पण आम्ही हे सांगत नाही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला नंतर आम्ही तुम्हाला सांगू. पहा कसं वातावरण आतमधलं बोगद्यातलं फार मोठा बोगदा आहे. याच्यामधून भराभर गाड्या जात आहे समोरून. क्षणाचा विलंब न करता फास्टमध्ये गाड्या जात आहे. पण आमचा हा सौरभ हा अतिशय तीक्ष्णपणे डोळ्यात तेल टाकून गाडी चालवण्यामध्ये एकदम सुंदर अशी गाडी चालवतो आणि फार सुंदर प्रकारे तो आम्हाला सारथी म्हणून तो आम्हाला सगळ्यांना घेऊन जात आहे. त्याचं पण अभिनंदन करायला पाहिजे. आणि अशा वातावरणामध्ये बढियापैकी बोगद्याचा आनंद आम्ही सगळेजण घेत आहेत. सुंदर असा बोगदा. त्या बोगद्यातून निघताना समोर जर बघितलं तर हिरवगार असं मोहक वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या वातावरणामध्ये याच्या समोर आजूबाजूनं पूर्ण गाड्या आहेत, कार आहेत आणि ह्या कार आपल्याला एका साईडला नेता येत नाही. स्पीडनं आपल्याला त्या गाड्या न्यावं लागते. 120च्या स्पीडनं तुम्हाला गाडी चालवावी लागते मुंबई एक्सप्रेसवर. अतिशय वातावरणामध्ये आम्ही आपण जात आहे. नंतर त्या ब्लॉकमध्ये भेटूया.